आपल्या सर्वांना नमस्कार. ॲज ए चेअरपर्सन ऑफ स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आम्ही इथे व्हिजिट दिलेली आहे. व्हिजिट द्यायचा आता हाच सर्व ऑफिसर्समध्ये चर्चा करायची. पुष्कळ केसेस यांच्या आपल्याकडे असतात. त्या केसेसमध्ये आम्ही रिप्लाय कसं फाईल करायचं, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करून त्यांनी कसं करायला पाहिजे त्याचं द्यायला, आणि यांचे काय प्रॉब्लेम येतात ते आम्ही समजवण्यासाठी आलेलो आहे. कारण की आमच्याकडे जे केसेस येतात, कंप्लेंट येतात, त्या 99% पब्लिक सर्व्हंटच्या विरुद्ध असतात. तर त्या सॉल्व्ह करताना कशा प्रकारे यांनी करायला पाहिजे त्यासाठी आणि आम्ही बघितलं कलेक्टर साहेबांनी दाखवलं की ते काय काय काम होत आहे. सगळी मी त्या डुईंग ऑल डिसेबल पर्सनसाठी, बाकी जे कास्तकार आत्महत्या करतात त्यासाठी काय काय काम करत आहेत. तेच जसं मी लास्ट टाइमला इथे विजिट केली जेलमध्ये, तर त्याची मला समजलं की काय काय या गोष्टी व्हायला पाहिजे, रिपेअर व्हायला पाहिजे. आज मी परत वेळ झिजली त्यांनी आपण 90% वर्क झाले. हाच उद्देश असतो आमचा की मानवाधिकार असतात. बघा, प्रत्येकाला मानवाधिकार आहे, तर आपले अधिकार आहेत ते आपण अधिकार, आपल्या काही हे पण आहे, जबाबदारी आहे, त्या पण आपण पाळायला पाहिजे. ते आहे म्हणून मानवाधिकार उल्लंघन न होऊ नये त्यासाठी आम्ही इथे येऊन त्याची चर्चा करतो, डिस्कस करतो. तर 4 दिवसापूर्वी आम्ही बाकी शाळेची तुमच्या दौऱ्याची तुमचा फोटो नेटवर्क सर्च सुरू जाईल. फोटो घेतला तुमचा नसेल जाणून विषय आहे काय मला एक सोबतचा फोटो होता सोबत, पण तारुण्य आपलं फेरचो आहे ते आज सर्व्हिस म्हणून. सर, काय आढळलं जळगाव जिल्ह्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय जास्त आहे? माझी प्रॉब्लेम तर असं आहे की जिथे आम्ही आता बॉईज होम तिथे आम्ही व्हिजिट केली. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा तिथे बऱ्याच काही सुविधा व्हायला पाहिजे होत्या, त्या आम्ही त्यांना इन्स्ट्रक्ट केल्या, त्या सर्व झाल्या. आणि आज तिथे मी आज एक चांगली गोष्ट बघितली की त्यांनी मुला मुलींचं एक ढोलचं हे पथक तयार केलं. तर ते फार चांगलं आहे. बघा, ढोल वाजवायचं म्हणजे एक शारीरिक व्यायाम होतो, परत मेंटली त्यांना व्यायाम होतो त्यामुळे, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जातं. आणि दुसरे काही कोणत्या मुलगा एक तापड असतो, त्याला काही राग येतो, तो राग आपल्याला ढोलवर काढून देतो. म्हणजे सर्व म्हणजे द वे वी दे आर इम्प्लिमेंटिंग दिस स्कीम व्हेरी गुड. एवढंच नाही, तिथे बघितली की त्यांना कॉम्प्युटरचं त्यांना ते प्रशिक्षण देतात, हँडीक्राफ्ट देतात, ते कसं करायचं ते. ह्या सर्व गोष्टी ज्या होतात त्या जेव्हा मी व्हिजिट करतो, काही आम्हाला आढळलं की अजून व्हायला पाहिजे, देन वी इन्फॉर्म देम. लास्ट टाइम त्यांना काही ग्रांटचा प्रॉब्लेम होता, तो कॅन बी टेकन अँड गो मोटो केस, वे इश्यू नोटिसेस टू कलेक्टर अँड सब डिपार्टमेंट. त्या जस्ट सॉल्व हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही येतो त्यामुळे. तर राज्यातल्या महिलाकडे जास्त पण ते तक्रार घेत, म्हणजे महिला अत्याचार असतील किंवा लहान मुलांतील शोषण असेल किंवा शासकीय. आजच्या तारखेमध्ये आमच्याकडे ज्या शासकीय पोलीस डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट कशा संदर्भात पुष्कळचं असं आहे की आमचे FIR रजिस्टर केले नाही. आता असं पोलिसांचं आहे की प्रत्येक गोष्टीचे FIR रजिस्टर करणं नाही, त्याचं नाव क्लोजर असेल तर NC's रजिस्टर करतात. म्हणून प्रत्येकाला वाटतं की मी जे कंप्लेंट करतो ती FIRच राहायला पाहिजे, त्याच्यात पुष्कळ येतात. पुष्कळ असेल की आमच्या लोक पोलिसांनी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये केलं, कोणी आम्हाला तिथे त्यांनी मारलं पोलिसांनी, किंवा कधी काही इन्व्हेस्टिगेशन त्यांचा ठेवतो, तेव्हा ते त्यांचे कंप्लेंट करतात आपल्याकडे. बऱ्याचदा असं दिसतं ग्राउंड लेवलला ह्युमन राईटची जर नोटीस आली, कारवाई करणारा किंवा जे प्रशासन असतं थोडं हातबल होतं की पोझिशन समजून घेतली पाहिजे. तक्रारदाराने केली डायरेक्ट काही एका वकिलाकडनं लिहून अर्ज सबमिट करतो, आणि आपल्याकडनं जेव्हा नोटीस येतं तेव्हा एक मूळ कथा आहे की याच्यामध्ये मूळ स्टोरी आहे ती समजूनच घेतली जात नाही. आता अधिकाऱ्यांचा गैरसमज, म्हणजे पोलीस नाही, वेगवेगळे विभाग नाही. आपण जे म्हणतो बघा, प्रश्न काय होतो, जर का कोणी कंप्लेंट केली आमच्याकडे आणि त्या कंप्लेंटमध्ये काय लिहिलेलं आहे त्यावेळी जर की आमच्याकडे जे केसेस येतात त्याच्यात मी 60 ते 70% मध्ये आम्ही त्याला बी फॉर्म करतो, म्हणजे ते नॉन पोझिटिव्ह आहे, ते घेतच नाही. पुष्कळ प्रायव्हेट डिस्प्यूट असतात, लँड डिस्प्यूट असतात, हे असतात. कधी जे मॅटर कोर्टात पेंडिंग आहे त्याच्याबाबत आमच्याकडे केसेस येतात, त्या आम्ही घेऊ शकत नाही. तर आमच्याकडे केसेस कोणत्या घेऊ शकतात की ज्या केसेसमध्ये कोणती कोर्ट मॅटर पेंडिंग नाही आहे, कोणत्या दुसऱ्या कमिशनकडे मॅटर पेंडिंग नाही आहे, ज्या मॅटरमध्ये कोर्टाचा निकाल झालेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू झालेला आहे, ते आम्ही केसेस घेऊ शकत नाही.
म्हणून आम्ही आणि ठीक आहे, आता समज काढलं म्हणजे असं नाही की त्या ऑफिसरच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार, कारण की जी आम्ही समज काढलेली कशावरून काढलेलं आहे की त्या पक्षकाराने त्याच्यात जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आम्हाला वाटतं की हा याच्यावर काहीतरी इनजस्टिस झालेलं आहे, याचे मानवाधिकार ऑलरेडी झालेलं आहे. पण जेव्हा मग पोलीस आपल्याकडे किंवा दुसरं डिपार्टमेंट रिप्लाय फाईल करतं की या माणसाने ते एवढे एवढे गुन्हे केलेले आहेत आणि ही प्रवृत्ती याची हीच आहे, तेव्हा आम्ही आपण केस डिसमिस करतो. असं आहे. जळगाव कारागृहाला भेट दिली आपण. जळगाव कारागृहाची परिस्थिती काय? जळगाव कारागृहाला आपण भेट दिली, जेल भेट दिली, तिथली परिस्थिती काय? नाही, आता मी बघितलं जेव्हा मागच्या वेळेस दिली होती भेट, त्यामुळे आता मी भेट दिली तिथे व्यवस्था त्यांनी फार चांगली केलं, पिरवणी व्यवस्थित काम केलेली तिथे सर्व. सध्या तिथे अजून 2 ब्रॅक्स नवीन बांधलेले आहेत त्यांनी. दवाखाने बघितला, दवाखान्याचे त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे एकदम. एवढंच नाही तर त्याने VC प्रोजेक्ट केलेली आहे की जेणेकरून ते कोर्टात ऍपील करू शकतात VCच्या थ्रू. त्यांनी फोनची व्यवस्था केली की ते त्यांच्या मुलाखतीसाठी त्यांच्या रिलेटिव्हला फोन करू शकतात. ते बघितलं मी तिथे, ते फार चांगलं वाटतं तिथे. जेलच्या कैद्यांची संख्या ही अमानवीय नाही का? बघा, आता हा पूर्ण महाराष्ट्राचाच प्रश्न आहे की इथे जी आहे त्याची संख्या आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 200 बॅरेज कॅपॅसिटी, आणि तिथेच आता ऑनलाईन एवढे 541 किंवा 400 आहे. ही परिस्थिती सर्वत्र आहे. हा मॅटर सुप्रीम कोर्टातही पेंडिंग आहे आणि सध्या स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड केलंय की नवीन जेल बांधायची असं त्यांचं मी ऐकलं त्यावेळेला. आणि हा इश्यू असा आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू आहे. हे जेल आपले बांधलेले आहे की फार वर्षापूर्वी बांधलेले आहे, आज तिथे करतोय. म्हणून त्यासाठी आम्ही त्याच्यात एक उपाय काढला होता की मागच्या आठवड्यात आम्ही बघितलं की आपल्या पूर्ण महाराष्ट्रात सब जेल असतात, प्रत्येक तालुक्याला कुठे गेलेले आहे. ते सब जेल पुष्कळ सब जेल निरवून 80% सब जेल बंद पडले. ते सब जेल असतात रेव्हन्यू डिपार्टमेंटकडे. त्यासाठी आम्ही नोटीस काढलेली आहे चीफ सेक्रेटरीला आणि होम डिपार्टमेंटला की हे सब जेल बंद का केले आणि या चालू का करता येत नाही, याला का करू नये, जेणेकरून कमीत कमी थोडं बहुत हातभार करून याच्यातली जे ओव्हर कॅपॅसिटी हे झाले, ओव्हरलोडिंग झाले, ती कमी करता येईल. त्यामुळे प्रयत्न करतो. परत जळगाव संदर्भात कस्टोडियल डेटच्या किती तक्रारी आहेत? कस्टोडियल डेटच्या विषयी कस्टोडियल डेट पोलीस कस्टडी. कस्टोडियल डेट 2 आहेत. ज्युडिशियल कस्टडी 2 आहेत. त्याच्या झालेले आहेत ते त्यांना कन्व्हिक्ट झाले, शिक्षा झालेली आहे, ते 2 आहेत. त्याच्यामध्ये एज रिलेटेड एक आहे. हा, एक नॅचरल कॉज डेथ बरोबर झालेली आहे, आणि एक मर्डर झालं होतं आपलं. काय कारवाई? कारवाईचं असं आहे की यांची कस्टडी डेथ झाली की त्यांना 48 तासात आम्हाला इन्फॉर्म करावं लागतं की अशी डेथ झालेली आहे. आमच्याकडे इन्फॉर्म केल्याबरोबर आम्ही त्यांना एक ऑर्डर पास करतो. जसं ओल्ड क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याच्यात 176(1) सेक्शन आहे. त्यामुळे त्यांना सांगतो की याची मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करून आम्हाला त्याचा रिपोर्ट सबमिट करा. मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी म्हणजे मॅजिस्ट्रेट त्यांना नोटीस काढतात, तिथे विटनेसेस येतात, त्यांचे रिव्ह्यूज असतात, त्यांना पण नोटीस काढतात. ते त्यांचं काही म्हणणं आहे का ते खरं करून मग मॅजिस्ट्रेट आपल्याकडे रिपोर्ट सबमिट करतो. त्या बेसवर आम्ही मग डिसाईड करतो की याच्यात काही ऍक्शन घ्यायची, यांच्या विरुद्ध काही त्यांच्या म्हणजे जेलच्या अथॉरिटीच्या विरुद्ध काही ऍक्शन घेऊ शकतो का आपण, त्यांचं काही निग्लेक्शन झालं का नाही आहे. पुष्कळदा असं होतं की नॅचरली तो आजारी असला तर त्याला ताबडतोब दवाखान्यात घेऊन गेले की नाही गेले, दवाखान्यात घेऊन गेले त्याला पुढे ट्रीटमेंट दिली की दिलेली आहे, हे सर्व त्या मॅजिस्ट्रेट कॉलमध्ये येतं. कारण की एक केस जळगाव शहरात अशी आहे की त्या केसमध्ये कारागृहात त्याला मारहाण झाल्यानंतर तो मेला आणि तो गुन्हा दाखल व्हायला 2-2.5 वर्ष लागले, नंतर अटक व्हायला 2-2.5 वर्ष लागले. त्याच्या पीडितेने करायचं काय? सामान्य कुटुंबातील जर असेल ती कुठे कोणाच्या दारावर जाणार? नाही, हा केस बद्दल आपण आज ब्रीफिंग नाही केला. आजचा जो पिरियड ऑफ ब्रीफिंग होता 1 एप्रिल 2023 पासून 31 ऑगस्ट सुमारे 17.5 महिन्याची माहिती दिली. त्या कालावधीमध्ये एक ज्युडिशियल कस्टडी म्हणजे जेलमध्ये एक एज रिलेटेड डेथ होता. त्या व्यक्ती आजारी होता, त्या व्यक्ती हॉस्पिटलला होता आणि जीएमसी मध्ये त्यांची मृत्यू झाली. आणि दुसरी जो डेथ झाली ते होता म्हणजे जो मर्डर जो आपल्याला म्हणजे माहिती आहे त्याबद्दल जेलच्या लोकांनी ब्रीफिंग दिलं. डिपार्टमेंटल इन्क्वायरी बद्दल सगळे सांगितले. SP सरांनी पण दगडफेक तो वेरी मर्डरचं कस्टोडियल डेथ आहे की
एखादी जर जेव्हा मोठी घटना होते त्याच्यात मानवाधिकार आयोग म्हणून काय रोल असतो आणि तो जर त्याला 2-2.5 वर्ष तक्रार द्यायला लागत असेल आणि त्या कन्सर्न अधिकाऱ्याला अटक करायला जर 3 वर्ष लागत असतील तर 5 वर्ष तर त्या पीडिताचे गेले. मग मानवाधिकार आयोगाचा इथे रोल पुढे इथे रोल प्रश्न आहे की जसं कसोटी देत झाली तर ते त्याच्यात असं आम्हाला इन्फॉर्म करतात जर का त्यांच्या आमच्याकडे कंप्लेंट फाईल केली की असं झालेलं आहे आम्हाला याचे डाऊट आहे की असं त्याला टॉर्चर आतमध्ये झालेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या अंगावर अशा खुणा आलेल्या आहेत तर इमिडिएटली आम्ही ऍक्शन घेतो त्याला नोटिसेस काढतो लोकांना त्यांना पोलीस डिपार्टमेंटला प्लस जेल डिपार्टमेंटला आणि त्याच्यात आम्ही इन्व्हेस्टिगेट करतो आणि त्याच्यात जर का आम्हाला माहीत पडलं की हा त्याच्यावर टॉर्चर झालेलं आहे आणि तर आम्ही त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून त्याला पेमेंट करायला लागतो. सब्जेक्टचा विषय चांगला सांगितला तुम्ही जे बंद पडलेले आहेत ते आपण कामात घेऊ असं ते ऑलरेडी नोटीस निघाली त्यांना आणि किती असेल बरं फिगर इथे राज्यात अंदाजे मी सांगतो जे माझ्या आठवत नाही एक्झॅक्टली माझ्या ये एक्चुअली मला जो माहिती है मैं सांगतो सिविल प्रिजन्स का बेसिक होता है जैसे आपल्या जळगाव तहसील मध्ये पण सिविल प्रिजन्स आहे तो वो सरांच्या म्हणणं बरोबर आहे जसे जळगाव तालुक्याचा जो सिविल प्रिजन आहे तहसील कार्यालयामध्ये ते तर खूप वर्षापासून बंदी आहे आणि त्या ठिकाणी इनफॅक्ट काही म्हणजे रेकॉर्ड आणि साहित्य ठेवण्यात आलेलं आहे हा परिस्थिती अगर शासनाने सांगितलं तर त्याला रिकामी करून परत जेल अथॉरिटी या पोलीस विभागाला ते उपलब्ध करून देतात म्हणजे भरपूर जुन्या तहसील कार्यालयामध्ये आहे. हा काही ही न्यूज मला वाटतं की परवाच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये आली होती महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशन कॉल रिओपनिंग ऑफ द सब जेल्स टू ॲड्रेस द ओव्हरक्राउडिंग इन सेंट्रल ॲज वेल ॲज डिस्ट्रिक्ट प्रिझन. मला अंदाजे एक्झॅक्टली अंदाजे 163 आपल्याचे होते ते त्याच्यात काही 30-32 चालू आहेत. 355 आपल्याकडे तहसील आहे त्याच्यामध्ये जो लोक जुने बिल्डिंग मध्ये आहे त्याकडे सगळ्यांची हा म्हणजे फक्त म्हणजे जेणेकरून काय होईल त्याच्यात जे पीटी ऑफिसर असतात जे अंडर ट्रायल असतात त्यांना तालुका प्रेसला ठेवता येतं तिथे आणि त्या काउंटर FIR ला धरून आज तगायत त्या शेतकऱ्याला त्रास दिला जातो. ऍट प्रेझेंट आपण बसलो इथे रोज त्याला बोलवलं जातं तुझी तक्रार मागे घे नाही तर पुरावे आणून दे. त्या तक्रारदाराचं नाव शेख शकील शेख बाबू असं काहीतरी आहे. त्या स्पेसिफिक केस मध्ये तो त्याच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहेत की त्या पोलीस स्टेशनने कशा पद्धतीने त्याला व्हिडिओ एव्हिडन्स द्यायला 6 महिने लावले पोलीस स्टेशनने. त्या केस मध्ये त्याला मरणापर्यंत नेऊन यंत्रणेने सोडलेला आहे. तो मेटाकुटीस आलेला आहे केव्हाही आत्महत्या करेल. ह्युमन राईट्स कमिशनकडे कंप्लेंट केल्या आम्ही इमिजिएटली इन्क्वायरी करतो. आमच्याकडे एक स्पेशल SP स्पेशल IG म्हणून ऑफिसर असतात SP म्हणून असतात आणि बाकी पोलीस स्टाफ असतात. जर का आम्हाला कधी वाटलं की ही केस पोलिसांच्या अगेन्स्टमध्ये आहे आणि जर का आम्ही पोलिसांना सांगितलं आम्हाला ट्रू फॅक्ट मिळणार नाही आम्ही आमचे स्वतः IG पाठवतो किंवा SP पाठवतो ते स्वतः जाऊन तिथे इन्क्वायरी करून आपले रिपोर्ट सबमिट करतात. पण ही गोष्ट जेव्हा होऊ शकते तेव्हा आमच्याकडे कंप्लेंट आली तर माणसाला माहितीच नसतं मानवाधिकार नाही म्हणून तर आम्ही हे वर्कशॉप घेतो ना प्रत्येक जागी. आम्ही आता मागच्या वेळेस आम्ही अमरावतीला घेतले नागपूरला घेतले का घेतले वर्कशॉप की त्या डिव्हिजनचे जसं नागपूर डिव्हिजन आहे ते 6 जिल्ह्यातले लोक तिथे येतात NGO येतात काही लोक पण येतात त्यांना कळवायचं की ह्युमन राईट्स काय मानवाधिकार काय आपण कोणत्या प्रकारचे इथे कंप्लेंट कशी फाईल करायची. आमच्या इथे कंप्लेंट फाईल करणं फार सोपं आहे. आमच्या इकडे 4 ते 5 प्रकारे कंप्लेंट फाईल फक्त तुम्ही पत्र लिहून पाठवा आम्हाला आम्ही ते एक्सेप्ट करतो. तुम्ही ईमेलवर पाठवा ती एक्सेप्ट होते. आपण कोरिअरला पाठवा ती एक्सेप्ट होते. आम्हाला इथे आणून द्या तुम्ही ती एक्सेप्ट होते. आणि काही काही गोष्टी अशा की जसं आपण लोक पत्रकार आहेत आपण ज्या गोष्टी लिहितो पेपरमध्ये पब्लिश होतात हा त्या जर का आम्हाला वाटल्या म्हणजे आपल्या निदर्शन आल्या तर ते आम्ही घेतो ताबडतोब ऍज अ सो मोठं साइन बाइंडिंग केस. हा जसं मी मागच्या वेळेस इथे आलो होतो तर मला ते लोकमत मध्ये एक दिसली न्यूज की तिथे 30-32 ट्रॅक्टर दिसले ते सँड करताना एवढं होत आहे. मी इथल्या ते फाडले इश्यू केली. आधी माझ्याकडे रिपोर्ट आला की असं हे फेक न्यूज आहे. देन आय जॉईंट डिव्हिजनल कमिशन ॲज अ पार्टी दॅट केम टू व्होट इन्क्वायरी आला मग पोलीस स्टेशनने घेतली त्यांचं ऍक्शन घेतलं सर्व झालं. ते म्हणजे प्रश्न आहे की ठीक आहे आपण म्हणतो ह्युमन राईट्स काय करतं पण ह्युमन राईट्स केव्हा ऍक्टिव्ह होणार
एक तर आम्हाला माहीत पडायला पाहिजे. माहीत पडण्यासाठी एक तर कंप्लेंट फाईल करायला आमच्याकडे काही एनजीओ पण फाईल करू शकतात कंप्लेंट. जे सोशल वर्कर तेही फाईल करू शकतात. फक्त एनजीओ सोशल वर्कर जेव्हा कंप्लेंट फाईल करतात त्यांनी जे पक्षकार आहेत त्याच्याकडनं लिहून घ्यायचं की मी तुम्हाला माझ्यातर्फे कंप्लेंट फाईल करण्यासाठी अथॉराइज करतो. सुमोटो करतो. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पूर्ण घेतो आणि त्या आमच्या इकडून जे कंप्लेंट आहेत त्या ए आणि बी कॅटेगरी होतात. ए म्हणजे त्याची ऍक्शन घ्यायची, बी म्हणजे त्याला ऍक्शन घ्यायची आवश्यकता नाही आम्हाला. जसं होतं म्हणून मी ठीक ह्युमन राईट्स केव्हा ऍक्टिव्ह होईल त्यांना माहीत पडेल तेव्हा तो आहे. मी सरांना या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी मी सरांचा विशेष आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे विशेष आभार आणि सरांची परवानगी या पत्रकार